कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आज पुईकडी इथल्या संकल्पसिद्धी मंगल कार्यालयामध्ये करवीर तालुक्यातील 938 दूध संस्था आणि दूध उत्पादकांसाठी संपर्क आयोजन करण्यात आलं होतं. संचालक बाबासाहेब चौगले यांनी गोकुळ दूध संघाच्या कार्याचा आढावा घेऊन उपस्थितांचं स्वागत केलं. या संपर्क सभेला आमदार सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केलं. या सभेत आमदार सतेज पाटील यांची फेन्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पूरस्थितीत उत्कृष्ट कार्य करणारे गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर, कर्मचारी, चालक तसंच उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी किसान विमा योजनेअंतर्गत मंजूर विमा दाव्यांच्या धनादेशांचंही वितरण करण्यात आलं. गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुळेकर, बाळासाहेब खाडे यांनी दूध संस्था आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सभेचं आयोजन केल्याचं सांगितलं. माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी भविष्यकाळात दूध संस्था चांगल्या पद्धतीनं चालवायच्या असतील तर म्हैशीच्या दूध संकलनामध्ये वाढ करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यावेळी गायीच्या दुधाप्रमाणेच म्हैशीच्या दुधासाठी सुद्धा शासनानं 5 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. या संपर्क सभेत मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील यांनी 20 लाख लिटर संकलनाची उद्दिष्टपूर्ती जवळ आली असून म्हैशीच्या दुधाच्या संकलनात वाढ करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं सांगितलं. त्यांनी गोकुळ दूध संघाच्या दूध उत्पादक आणि पशुधनासाठीच्या सेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी दूध संस्थांनी दुवा म्हणून काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. करवीर तालुक्यातील सर्व दूध संस्थांच्या स्वमालकीच्या इमारती व्हाव्यात यासाठी दूध संस्थांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन अरुण डोंगरे यांनी करवीर तालुका गाय आणि म्हैशीच्या दुधाचा पुरवठा करण्यात आघाडीवर असल्याचं सांगितलं. राज्यासह जिल्ह्यामध्ये गाय आणि म्हैशीच्या दुधाच्या संकलनामध्ये तसंच अनुदानामध्ये करवीर तालुका आघाडीवर असल्याचं सांगत यामध्ये अजून वाढ व्हावी असं आवाहन केलं. या सभेत पॅरिस इथल्या ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसंच दिवंगत आमदार PN पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित उत्पादक आणि दूध संस्था प्रतिनिधींनी वैरण विकास विभाग, आयुर्वेदिक औषध प्रकल्प, विमा योजना, पशुखाद्य विभाग, दूध बिल विभाग, मिल्को टेस्टर विभाग, संकलन विभाग आणि अनुदान याबाबत प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय मगर, वैरण विकास अधिकारी आनंदराव मोळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरं दिली. या सभेला संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजनाताई रेडेकर, डॉक्टर चेतन नरके, अभिजित तायशेटे, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, नावीद मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, करवीर तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, कर्मचारी आणि दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.